सगळा फायनलचा खेळ पाकिस्तान काढलाय. सगळा असला 2000 पाऊस झालाय ना, लय बेकार. तिथला आलोय भावानो आणि लागले बघा जाम. आयला आधीच उशीर झालाय भावानो, उशीर झालाय त्यामुळं आपण टाकले डायरेक्ट मिसिंग लिंक ना. कसा आहे त्या नका विषय भावाना, आज काय आश्चर्य कुणाला जाम लागला. एसी लावले एवढं गरम होते ना बेकार. भावानं तुमच्या एंट्री मारलेली आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. अरे यार मला जाणार पडत तुटला दिवस, मी केला कालवा तिथे गेटवर सगळं. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आज असा विषय झालाय ना, आज मला निघून दुपारी किंवा सकाळी निघायचं होतं आज आणि पोचायचं होतं गुजरात. आत्ता मी गुजरात बॉर्डर वगैरे क्रॉस केली असती, पण गावात मॅच फायनल असल्यामुळे थांबलो होतो. आणि आता बरोबर 12:30 वाजल्यात. पावसानं सगळा फायनलचा खेळ पाकिस्तान काढलाय. सगळा असला 2000 पाऊस झालाय ना, लय बेकार. तर 12:30 वाजल्यात, आता निघतोय. आता उद्या पोचतोय का नाही मला शंका आहे, कारण झोप तेवढी यायला नको. आता रातभर जरी हाणली तरी सकाळपर्यंत गुजरात बॉर्डरला जाईन. चला बघू, आता 12 वाजलेत, 6 आणि 7, 8 वाजतील आपला गुजरात बॉर्डरला. 2-3 वाजतील कंपनीत पोहोचायला. बघू कसं होतंय. तर चला, नवीन अशा प्रवासाला करतोय सुरुवात. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करू व्हिडिओला सुरुवात. पहिला घेऊया आपण ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल. आणि निघूया आता भोंगा फाईट गुजरातच्या दिशेनं. पाऊस पडलाय निबार. असला पाऊस झालाय की मॅचेसच झाले नाही. त्या फायनल नव सेमी फायनल दुसऱ्याला 2000 पाऊस आला. सगळा कालवाच राव. काय सगळा माझा मूडच गेला. थांबलेलो ते पण काय काम झालं नाही, आणि आता निघालोय ती पण सक्सेस होणार नाही, कारण पोहोचणार नाही आपण टायमिंगला. असा विषय होणार आहे. उद्या सकाळीच कंपनीवाल्या 10 वाजताच बॉम्ब चालू होणार आहे, कारण 4था दिवस आहे आजचा. मला वाटतंय गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आज 4था दिवस आजचा. उद्याचा 5वा दिवस आहे. 5 दिवस चालतोय. एवढ्या लांब जायचं आहे आपल्याला. 5 दिवसात गाडी जम्मू काश्मीरला गेली असती. तर चला असू द्या, काय विषय रे. सुट्ट्या होत्या 2 दिवस. शनिवारी गाडी खाली होणार नव्हती त्यामुळे गेलो नाही. त्यात मॅच होते आपल्या. आणि काल निघायलाच पाहिजे होतं तसं. मी काल निघून पोचलो असतो. काल म्हणजे आजच निघायला पाहिजे. आज रविवार आहे, आज निघायला पाहिजे सकाळीच. म्हणजे आत्ता मी संध्याकाळपर्यंत झोपून बिपून गेलो असतो निवांत पैकी. पण आता रातभर गाडी हाणायला लागणार, रिंगण हाणायला लागणार, तरी जाणार आहे मुंबईपर्यंत. आता नाशिक मार्गे जायचं का मुंबई मार्गे, कारण गाडी पण ओव्हरलोड आहे 100 किलो. त्यामुळे कुठनं जायचं काय ठरवू. चला बघू, आता हायवेला लागल्यावर ठरवू कसं काय. भावना हायवेला लागलोय आता, आणि रेट्या लावलाय बघा निभार, कारण लय उशीर झालाय. उजडायच्या आत मुंबई क्रॉस करायची, म्हणजे नॉनस्टॉप बॉर्डरला तरी पोहोचलं पाहिजे. 10 वाजून जरी बॉर्डरला गेलो तरी दुपार पण खाली करायला जातोय आपण. 700 किलोमीटर आहे अंतर. बेंगलोर सारखं होईल आपलं. चला बघू. ह्या रोडला जरा ट्रॅफिक असते. बेंगलोर असतं तर पोहोचलो असतो, काही विषयच नव्हता. ह्या रोडला जरा ट्रॅफिक राहते. 3-3:30 वाजतील आपल्याला कंपनीत पोहोचायला. बोंबा होणार आहे सगळी. तिथला आलोय भावांनो आणि लागले बघा जाम. आयला आधीच उशीर झालाय आणि त्यात लागलं बघा ही जाम. काय सगळा खेळच आहे. इथंच वाजले बघा 1:30. केव्हा पोहोचायचं भावांनो? 2 वाजले. वेळात पोहोचलोय. चहा घेऊ आणि लगेच निघू. चला चहा घेऊ, कल्टी मारू. कसा आहे खंबाडकीचा बघा. नाद करते काय सातारचा नाद फळाय नाही. गरम गरम वाटते. बाहेर पाऊस पडल्यामुळे गार लागतो बरं का, पण इथं 1 नंबर गरम वाटते. बोगदा बी आपला खट्टर झालाय बरोबर. रोड आपटा कात्रच्या बोगद्या ना अजिबात नाही. 1 नंबर 1 नंबर. पाहून शिरवळला पोहोचलोय. बरोबर वाजले बघा 3. 1 वाजता निघलोय, 3 वाजले शिरवळपर्यंत. थोडंसं ट्रॅफिक लागलं होतं आतीतला, त्यामुळे वेळ झाला. नंतर आत्ता पुण्यात गाडी पाहिजे होती. चला टाइमपास तर काय केलेला नाही, फक्त चहा प्यायला थांबले. 10-15 मिनिटं जोडीदार गाठ पडला, गाडी घेतली आणि लगेच कॅन्टी मारल्या तिथं. आता काय कुठं थांबायचं नाही, नॉनस्टॉप भिंगली. अजून ठरलेलं नाही माझं मुंबईत जायचं का नाशिकवरून जायचं. बघू आता काय होतंय कसं. पुण्यात गेल्यावर ठरवू.
कात्रजच्या बोगद्याला आलोय. कात्रजचा बोगदा बघू शकता कसा आहे दानका विषय. फक्त आदळा पडले मध्ये पेपर रोड खड्ड बिड्ड लय माझ्याकडे आहेत. तर चला आता जाप पास करून पुण्यात पोचू. पुण्यातनं ठरवू. मग अजून नाही ठरलेलं आता ठरेल पुण्यात गेले. बरोबर वाजले 4 आणि पोचलोय पुण्यात वाकडला. मुंबई मार्केट जायचं ठरलंय आपलं. म्हटलं इकडे उगाच टाइमपास नको नाशिकवर जायपर्यंत डायरेक्ट मुंबई मार्केट निघून जाऊ. चला वसईला लागेल थोडंफार जाम बाकी काय नाही. जाऊ मुंबई मार्केट. मग फाईट काट्याचं काहीतरी ऍडजस्ट करू. बाहेरनं टाकू गाडी 201 रुपये देऊन. पण जाऊ मुंबई मार्केट. चलो सुंदर मुंदरिये तेरा कौन बिचारा. भावना एक्सप्रेसला हाणलाय टन लावता आता रिबीट. आता काय कुठं थांबत नाही. डायरेक्ट मुंबई पास करूनच थांबणार. चला लाव बिंगरी कान 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 सुट्टी द्यायची नाही आता. भावना उशीर झालाय त्यामुळं आपण टाकले डायरेक्ट मिसिंग लिंकनं. भोंगा फाईट राईट पटा धरून आलोय डायरेक्ट मिसिंग लिंकनं. आता डायरेक्ट घाटाच्या खालीच निबार रिबीट लावून सोडून दिले बघा. कसं भोंगा अंगतंय बघा की. हा मोकळी सोडली तर गाडी लई निबार पळते इकडनं. कारण नॉर्मल डाऊनिंग आहे त्यामुळे भुंगाड जात्या गाडी. 100 पार करेल मला वाटतं या रोडनं. तर कसं वाटतंय भावना मिसिंग लिंक. ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਰੱਬ ਨੇ ਆਪਣੀ ਮਿਹਰ ਬਣਾਈ ਰੱਬ ਨੇ ਆਪਣੀ ਮਿਹਰ ਬਣਾਈ ਸਭ ਨੇ ਆ ਕੇ ਘੋੜੀ ਗਾਈ ਜਿਉਂਦੀ ਰਵੇ ਜੋੜੀ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਉਹ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਉਹ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ. कसा आहे दणका विषय. कनेक्टेड लिंक का मिसिंग लिंक काय म्हणायचं रे. वरनं गाडी सुटल्या बरं का. अजून येतेच वरनं 90+ चालू आहे. खतरनाक खतरनाक. टोल नाक्यावर पोचले. काय झाले ह्याच 10 ते 15 मिनिटं झाले. अजून एका जागेवर जाय. आता मला उतरून जावं लागणार आहे बोतवर. बिनकामाचं यांचं काय चाललंय आता बघून येतो जरा थांबा. 15 मिनिटं गेली माझी इथंच. हल्लं बाबा हल्लं. नाहीतर मग होताच कालवा जाऊन पुढं. तर चला टोल पास करू पुढं थांबू. मिसिंग लिंकनं मोकळी सोडलेली खोडखोड खोडखोड करायला लागली. ओ चाचे चूड़ी कुट्टी जिम्मीदारा लुट्टी जिम्मीदार शदाए ओ गिण गिण फुल. गुड मॉर्निंग भावांनो. रात्री 1ला घरातनं निघालेलो 6 वाजले. तर बरोबर पोहोचलोय मुंबईत नेरूळला. रात्रभर वाढल्या 1 वाजल्यापासून बरोबर 6 वाजले. 6 तासात गाडी टच आहे. चला आता एक फॅमिली मेंबर आपले आहेत मागाच्यानं थांबवतात. चहा पाणी करून कल्टी मारू लगेच. चला भावना आता घोडबंदर जाम लागायच्या आधी झान 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 पाक पास केलं पाहिजे. म्हणजे कुठं पोहोचल 1-1:30 वाजेपर्यंत. नाहीतर जाम जर लागलं वसईला तो घोडबंदरला तर सपला इशे ठाण्यात तरी. लवकर ह्या येरवाळ्या आहे त्यामुळे लागणार नाही. जाऊ 7-8 वाजेपर्यंत जरी घोडबंदर पास झालं तर पुढे ट्रॅफिक नाही लागणार. चला बघू कसं होतंय. जय श्री महाकाल. ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਰੱਬ ਨੇ ਆਪਣੀ ਮਿਹਰ ਬਣਾਈ ਰੱਬ ਨੇ ਆਪਣੀ ਮਿਹਰ ਬਣਾਈ ਸਭ ਨੇ ਆ ਕੇ ਘੋੜੀ ਗਾਈ ਜਿਉਂਦੀ ਰਵੇ ਜੋੜੀ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਉਹ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ ਉਹ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ. मित्रांनो ठाण्यात पोहोचलोय. 6:30-7 झालेत. ही समोर आहे ठाण्याचं ठाणे मध्यवर्ती कारागृह. ठाणे सेंट्रल जेल आहे ही पूर्ण. इकडे पोलीस स्टेशन वगैरे आहेत. जेल आज बंद आहे. चला आता इथून राईड घ्यायचं समोर ना आपल्याला भोंगाट जायचं.
ठाण्यात मारलाय घोडबंदर रोडला टर्न. आता फक्त कुठं जाम लागाय नको तर असा भरात निघून जातोय आपण वसई फिसई पार करून. भावना आज काय आश्चर्य आहे कुणाला जाम लागला नाही. चेनापर्यंत आलोय तिथवर जाम लागलेला नाही अजिबात द्वारका हॉटेल पर्यंत. आता फाउंटन पण मोकळा आहे बघा. सगळं खट्ट आहे एकदम. आता फक्त वसई रोडला ट्रॅफिक लागून ती एकदा पास झाला की मग पोचलो. मग वसई पास झाली का नाही मग गाडी पोचला डायरेक्ट. बघू आता कुठेच ट्रॅफिक नाही. एक नंबर काम झालेलं आहे. मंडळ आपला आभार आहे. फाउंटनला पोचले मोकळच आहे. चला हाणार आहे मुंबई बडोदरा घोडबंदर बोंगा फाईट. ओ चाचे चूड़ी कुट्टी जिमीदारा लुट्टी जिमीदार छुड़ाए ओ गिण गिण पोले आए ओ एक पोला रह गया सिपाही फड़ के लै गया सिपाही ने मारी इट भावे रोड भावे पिट ओ सानू दे दे लोड़ी नी जीवे तेरी जोड़. भावनाच्या आरोडीचा टोल क्रॉस करून आलोय पुढे लांब मनोरच्या जवळ आलोय. आता तरी पण कुठे ट्रॅफिक वगैरे अजून भेटलेलं नाही. काय नशीब आहे आपलं भारी. आता या रोडने मी जेव्हा केव्हा येईन का नाही तेव्हा ट्रॅफिक लागलेलं असते. मला वाटतं रोडची कामं पण कम्प्लीट झालेत सगळे त्यामुळे जाम लागत. घोडबंदरला महत्वाचं जाम लागलं ना त्यामुळे इकडं काय वाटणच झालंय आता भ्या. अरे इकडं एकच टेन्शन असायचं जामचं. आता कशाला तिकडं जायचं नाशिकला बिनकामाचं. इकडं जाम लागत नाही म्हणल्यावर रोड टकाटक झालाय राव. काम झाले सगळ्या रोडचं. मागच्या वेळी मी आलो वापीला तेव्हा एवढं जाम लागायचं इकडे त्यामुळे इकडे यायची इच्छा व्हायची ना. आता कशाला जायचं. आता हेच रोड एक नंबर ना आधी अपघात विषय झालाय. नी अज दिन खुशियां दा आया नी अज दिन खुशियां दा आया अज खरा रोड नाथ कोळा झालाय राव. काय सीन तर दिसतोय खतरनाक बघा की. हे ना आधी अपघात विषय आहे ना. गर्दी काय यायला लागतंय मनोहरला. हा लय भारी रोड झालाय राव. पोटातलं पाणी सुद्धा हालना झालंय. पांढरं पिवळं पट्ट इकडे बी टाकलं वाटतं ह्यानं सगळा मोड जातो बघा. पट्ट नाही पाहिजे. ही जंगल आहे म्हणून ठीक आहे इथे टाकल्यात. आता आपल्याला कात्राच्या डावनिंग सारखं नसावं एवढं काही वाटत नाही बरं का. एवढं हार्ड नाहीत. गाडी इझी मध्ये जाते निघून. आता ते लय भांगार आहेत आपल्या इकडलं. ते बघू शकता मनोहरचं जंगल आहे पूर्ण. आता पुढं बॉर्डर लागल. बॉर्डरला आपल्याला जुगाड करायचा कारण आपली गाडी आहे ओव्हरलोड. त्यामुळे बाहेरनच टाकू. किती घेतात मला बी माहित नाही. मी लय दिवसात ना आलो इकडं. पहिले 200 घ्यायचे आता किती घेतात कोणाच ठाव. 300 घेत असतील. बघू काय होतं. 300 टिकवून निघून जाऊ बाहेरनं. भावना मस्तपैकी फ्रेश झालो टकाटक हॉटेलवर. घरनं निघल्यापासून थांबलो नव्हतो कुठं. स्टॉप नव्हता. स्टॉप घेतला टकाटक झालो आणि आता निघलोय बघा. एसी लावले एवढं गरम होते ना बेकार. अरा आता बॉर्डर जवळ आल्या. बॉर्डरचं सेटिंग लावलं पाहिजे मला काहीतरी. पण महाराष्ट्र बॉर्डर आले. इथलं काय आपल्याला एवढं सेटिंगचं माहिती नाही. पण ते जो पैसे सुट्ट करायचं होतं केलंच नाही राव. 500ची नोट आहे डायरेक्ट सगळंच घेऊन जाईल. 200 रुपये त्याला सुट्ट केलं पाहिजे थोडं. आयला आता इथं कुठं आहे का चान्स. बॉर्डर राहिली पुढे 1 किलोमीटरवर. बघू कुठं होतंय का चान्स असं. त्याला तेवढा त्याच्याकडूनच घेऊ रिटर्न. आयला त्याला 500 दिलं. लागलं किरकिर करायला. त्याला म्हणलं 200 घे 300 रिटर्न दे. नाही 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 म्हणला 500च. नाही करत 200 रिटर्न दिलं आणि 300 घेतलं. जाऊ दे चला 300 मिटलं. बाहेरच्या बाहेर आलो सरळ रस्त्यानं. डोक्याला हेडाक नाही. आता आलो गुजरातमध्ये काय टेन्शन नाही. वाघानं मारली गुजरातमध्ये एंट्री. ओव्हरलोडचा लफडा अजिबात नाही. आता काय टेन्शन. आता डायरेक्ट दिल्ली मुंबई हायवेला टाकतो. डायरेक्ट भरुचलाच खाली उतरतो. मग फाईट. अजून आपलं 220-230 किलोमीटर राहिले अंतर. 4 तासाचा रोड आहे. दिल्ली मुंबईला झान रिपीट लावू. चला पहिली डिझेल टाकी फुल करून घेतो. एका कांडीवर आली गाडी. मी म्हणलं काट्यावर टाकायला लावली तर डोक्याला ताप नको. त्यामुळे मी टाकलं नव्हतं. आता टाकतो पुढं. डिझेल महत्वाचं. इकडे भेटतं नाही भेटतं लपड आहे गुजरातमध्ये. पण डिझेल टाकी फुल केली. 33 लिटर झाले डिझेल. चला आता टेन्शन नाही. भरून खाली असतो. टाकी फुल ओके मे. थँक्यू कार्यक्रम. आता भोगा फाईट निघू. चला गुजरातमध्ये एंट्री मारतोय. आता पुढे बॉर्डर लागेल. टीपी काढतो. इथं नेटवर्क नाही. टीपी काढायला विसरलो.
टिपी काढून घेतो आणि डिझेल टाकी पण झाली आता टकाटक फुल. आता डायरेक्ट कंपनी इथनं राहिले 220, 1-2 कांडी उडन. तर चला निघूया. पहिले टिपी काढतो आणि गुजरातमध्ये एंट्री मारतो, नाही तर गुजरात पोलीसवालेले असते रस्त्यात उभी. चल गुजरातच्या बेलाड बॉर्डरला चेकपोस्टला पोहोचलोय. चेकपोस्ट बंद आहे, काट्याचं होतं पहिलं, भरपूर दिवस झालं बंद झाले. मारले भावना तुमच्या गुजरातमध्ये एंट्री. टिपी वगैरे काढून घुसलोय आतमध्ये. आता पुढे जाऊन दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर लागतो वापी पास करून, आणि भोंगाट जे रनिंग एक पायवर घेऊन लागतो ते डायरेक्ट त्याला भरोसे जाऊ. ते बघू शकता, हे चेकपोस्ट आहे पहिलं जुनवालं. आता सध्या बंद आहे. इकडून यायचं काटं होतंय आणि इकडून जायचं काटं. इथं टिपी काढायला लागायची आपल्याला. चलन बिलन काय भानगडे असेल त्या RTOच्या भरायला लागायचं. आता पूर्णपणे बंद केलं. जे 2014 पासूनच बंद झाले. भाजपा सरकार इथं होतं बंद झाले. पण मला वाटतं चालू होणार तर नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात चालू केलं, इकडे बंद केलं, महाराष्ट्रात चालू केलं. महाराष्ट्रात काय काटबिट काय नव्हतं भानगड. महाराष्ट्रात कुठनं आणलं काय माहिती या 2 वर्षात. पहिलं नव्हतं काय राव. ते बघा काट्यावर ड्रायव्हर गाडी लावून निवांत झोपल्यात. पहिलं लय गर्दी असायची चेकपोस्टला. तर चला आलो गुजरातमध्ये. लावू बिरकिट, नाश्ता करू काहीतरी. आता 10 वाजलेत. भावानं वापीच्या पुढं आलोय बघा. टोल नाका पास केला वापीचा आणि नाश्ता करायला थांबलो. हे घेतले बघा नाश्त्याला. चला आता मस्त दणका लावू आणि निघू. कारण गोळी खायचे म्हणलं काहीतरी खाऊया. हे पॅटीस आहे, व्हेज पॅटीस घेतलं. पाहू पण दिल्ली मुंबई हायवे लागलं काय भेटणार नाही. टाइमपासला घेऊ साहित्य भरपूर आहे इकडं काय काय आणि निघू लगेच. भावानं चिखलीवरून राईट घेतलाय आपण आणि आता दिल्ली मुंबईला लागतो, वर चढतो. दिल्ली मुंबईला लागलं नाही एकदा भिंगरीमध्ये जाईन. इकडनं राहू लय टाइमपास खाईनं. सारखं ब्रेक घे, लेन चेंज कर. इकडे एका रेषेचं दोरी गत धरलं का नाही मग फाईट डायरेक्ट नॉन स्टॉपच आहे. भाऊ आपल्यावर अजून एक गाडी आहे, ती चालली अहमदाबादला. आता आपल्याला का इथं भेटली चिखलीच्या मागं. ती चालली अहमदाबाद सोबतच आहे. चेन्नईवरून आले भरून अहमदाबाद. भोंगा फाईट थोडा दोष. आपण जाणार दहेजला. आपलं राहिले आता 1.5 तासाचं अंतर. आता ह्याच्यावर लागलो की एकदा पाय दिला का नाही दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला मग काय सुट्टीच नाही. चला सर्कल मस्त बनवलंय राव यांनी. वरती जायला आपलं समृद्धीसारखं नियोजन लावलंय. तर चला घेतलेला आहे लेप समृद्धी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. बागा टॉपचा विषय. भावानं तुमच्या एंट्री मारलेली आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. बागा टॉपचा विषय. दणका कसा आहे वातावरण. नाद खोळान गणपत पुळा. हा तर अजून आपला मी मॅप लावलेला नाही. किती अंतर आहे कुणा ठाव कंपनीचं लावलेलं नाही. बघू आता लावू जरा थोड्या वेळ म्हणजे नक्की किती आहे काय आहे ते आपल्याला समजून जाईल. कारण की 2 तासाचं रनिंग धावते किती माहिती आहे की 190 किलोमीटर काय पोचते गाडी पोहोचणार. आपण चालणार 70 नाही. इकडे दाखवतो 100 तो विषय राहतो. तर बघू आता कसं होतंय. लावतो होतं मॅप आणि निघतो. पोटाला तर मग अशी नाश्ता केला, गोळी खायची राहिली करून आता गोळी खातो. आता कॅम्पा पेलाय त्यामुळे नंतर खाऊ. तर चला चालू आहे सुरुवात मस्त अशी पायवर घेऊन. आता फक्त ऍक्सिलेटरवर पाय. ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ, ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ, ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਇਆ, ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ आया. पाहुणा दिल्ली मुंबईला बाय बाय करायची वेळ आली. आपल्याला आलंय बघा दहेज, भरूच, वडोदरा सरळ, दिल्ली सरळ. आपल्याला घ्यायचं इथून लेप. आलाय भरूचचा ब्रिज मोठा असा नदीचा, तो क्रॉस करून लगेच घ्यायचा लेप आणि डायरेक्ट पोहोचू दहेजला. इकडं नदीला पाणी आहे राव. ब्रिज नाद खोडा बांधलाय बरं. जो ब्रिज पलीकडे जायचं पण नाद फळा आहे, पण नाद फळा पिवळाच कलर दिलाय. नदीला पाणी बघाच काय धरणाचं पाणी असणार आहे. धरण ते कोणतं तरी असलं मोठं. गुजरातला नाद आहे धरणाचा लय. पाणीचं वर्धन लय केलं गुजरातवाले. पाणी लागतं इंडस्ट्रीमुळे त्यांना. बघू शकता ब्रिज भावना कसा भारी वाटतंय राव. पूर्ण नदीवर एका पिलरवर उभा आहे सगळं ब्रिज. त्याचा नवीन पद्धतीचा ब्रिज आले जोरात दिसतं का. कोट्याला एक असलाच ब्रिज बनलो मोठा आहे ती कोट्याचा.
असल्या तारा वाढलेल्या लंडन ब्रिज सारखा. भारे भारे. आता हे सगळीकडेच असलं ब्रिज व्हायला लागले. ही बाहेरची टेक्नॉलॉजी आपल्यातली नाही. कडक कडक. हो ना, आणलाय आपण भरूच रोडला टर्न. भरूच दहेज, डायरेक्ट दहेज. आता इथून किती मला वाटतंय 38-39 किलोमीटर आहे आपली कंपनी. चला पोचतोय आपण. 38 म्हणजे अर्धा तासामध्ये पोचून जाईल. लय वेळ झाला ना अजून. पार्टीवाल्याचा फोन नाही. पाण्याची गपचूप खाली करून गायब होया. म्हणून मारलाय टर्न सेज मध्ये. ही दहेजची सेकंड सेज आहे, म्हणजे एमआयडीसी टाईप आहे सेज. तर इथून आहे आपल्या 4-5 किलोमीटर अजून कंपनी. आता इकडं सगळ्या, आता इकडं रिलायन्स कंपनी पण आहे दहेजच्या गलिंदर. या सगळ्या रिफायनरी केमिकल कंपनी आहे ते. तर चला पोचूया. कसलं ऊन लागते मला जळा जळा. एसीतनं बाहेर उतरल्या मी आंघोळच करणार आहे. आता एसीत आहे म्हणून काय वाटतं ना, बाहेर असलं गरम टेम्परेचर आहे ना, लय बेकार. समुद्राकडं आहे पाप. लय 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 घाण गरम. भावना पोचलोय कंपनी पशी. स्पेशल इकॉनॉमिक झोन दहेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन. चला लेप मारू आत. कुठं तर कंपनी आहे बघू, हुडकू मिलन लॅबोरेटरी. भावानी एंट्री करायचा अर्धा तास गेला तिथं कंपनीत असले. ही बाहेरच्या बाहेरच एमआयडीसीत घुसायच्या आधी अजून कंपनीची एंट्री असेल. तर पार्टीवाल्याचा फोन आला, कुठं पोहोचलाय. म्हटलं पोचली बाबा कंपनी. हा चला भावान जाऊ आता. 80 पॉईंटवर लेप मारून कुठं तर कंपनी जाऊ. फटाक्षे खाली करू. ती प्रिंट आत्ता जण पाठवली. आता प्रिंट काढायची कुठं लपडच झाले. दिली कंपनी तर ठीक आहे. मोबाईल जमा केला तर लपडाचा आहे मोठा. लय मोठी सीज आहे राव. एवढी असते हो कुठं. हे सगळ्या केमिकल कंपन्या आहेत. मध्ये आधी जंगल आहे. त्यात पण लावले काहीतरी पाणी सोडते मध्ये. इकडं राव सगळ्या कंपनी येते. गुजरातला केमिकल कंपन्याला हे अंकलेश्वर फिंकलेश्वर हे दहेज. अजून रिलायन्स कंपनी आहे शेवटी एंडिंगला तिकडं. तर चला पुढची आता इथनं लेप मारायचा बघ कुठं. In 300 meters, turn left. ही मिलन आली बघा आपली कंपनी. चला आता जाऊन इथं पण एंट्री करायची आहे. मगच मारे आले काय काय. याची शिफ्ट सुटल्या का काय कुणास. कंपनीत त्यानं हक्कल म्हणला LR घेऊन याचा प्रिंट. आमच्या इकडे काय इथं जेरॉक्सचं दुकान आहे. म्हटलं बाबा आणतो थांब जाऊन. असले मगच मारे. त्यानं पण पाठवली आत्ताच LR पाठवलीच नव्हती. मला वाटलं विदाऊट LR आहे याचं. इथं आल्यावर त्याला म्हणलं अरे LR बिलर भेजा आहे क्या, LR आहे क्या नहीं. तो मतलब भेजता हूँ रुको, अभी भेजा भाई ने. चलो अभी प्रिंट निकाल के लाते. क्या अपना गलती है, क्या कर सकते हैं. देखते हैं अभी किधर मिलता है झेरॉक्स. चला भाऊ आता झेरॉक्स कुठे भेटते काय माहिती. बघू आता. आलोय गावात. इथे हे गाव आहे. भेटेल तिथं काढू बाबा. प्रिंट काढायची आपल्याला. गाव पण लय मोठं दिसतंय. अवघडच विषय आहे. मागणंच काढून आला असतो तर बरं झालं असतं. गाडी घेऊन डायरेक्ट गेटच्या बाहेर. इथे भेटते नाही भेटते काय माहिती. त्यात मोबाईल जमा होणार आहे कंपनीत. त्यामुळे ते एक लपड वेगळंच आहे. एकच जमा करणार, एक ठेवणार. आज खाली नाही झाली ते एडिटिंग करत बसेन. प्रिंट काढायचं चालू आहे बघा. आणि इथं कुठं जवळ आहेच नाही. बघू आता घेऊ का. आता लगेच जाऊ तिथं कंपनीत. इथनं अर्धा 1 किलोमीटर चालत आलो असतो. पाहुणं खाली करायच्या जागेवर येऊन झोपलो होतो. ते म्हणला वेअरहाऊसच्या समोर लावा आणि गाडी खाली होईल. झोपलो तिथं कंपनी. एक तर मोबाईल अलाउड नाही. म्हटलं पडी मार. पडलो ती 2 तास झोपलो. उठलोच नाही. गाडीकडे कोण विचाराय पण आलं नाही आणि काहीच नाही. मला झोप नव्हती रात्रभर. म्हटलं लागली झोप. आता विचारायला गेलं तर बोलते सकाळी खाली होईल. आता कोण माणसंच नाही. बंद झाली कंपनी. अरे यार म्हणलं झाला लापडा तुटला दिवस. मी केला कालवा तिथे गेटवर. सगळे साहेब तर म्हणतात गाडीच आली नाही. म्हटलं गाडी येऊन झालं 4 तास. 4 वाजता आलोय. खाय जाळा धिंगाणा घातला तिथे. मला सकाळी खाली करतो काय राव. या असं लापड थोडस चुकी. मी झोपलो. म्हटलं मला साहेबांनी सांगितलं की गेटवर तिथं लावू गाडी स्टोअरच्या गेटवर आणि ते येईल माणूस. इथं कोण आलंच नाही. मेडिसिन कंपनी आज इकडे तिकडे जाता येत नाही. आता उद्या सकाळवर गेलं राव. काय ना आता कुठं आता डायरेक्ट मी इथं निघून गेलो असं. एवढं गरम होतं ना इथं. हवा चालू आहे पण काय मेडिसिनचा सगळा खराब वास येतोय. चला आता बघू उद्याचं उद्या. आता त्याला म्हणलं मला मोबाईल पाहिजे. मी मोबाईल घेतला त्याच्याकडून. चला म्हणून जाऊ कंपनीत कॅन्टीनला जेवायला. इथं काय शूटिंगला अलाउड नाही. चला जेवण करू कॅन्टीनला जाऊ. चला भाऊ झोपूया. गुड नाईट. भाऊन फायनली या दलिंदर कंपनीतनं गाडी खाली केली आणि निघालोय बघा बाहेर. चला आता बाहेर पडू आणि कुठेतरी आंघोळ वगैरे करू मस्त पैकी.
तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.